आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा महत्त्वाची कबुली दिली आहे। राज्य सरकारच्या आर्थिक पातळीवर ओढाताण होत असून लवकरच गाडी रुळावर आणण्यासाठी अर्थ खातं प्रयत्नशील आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। अधिकची माहिती जाणून घ्या। सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। सागर, राज्यामधली आर्थिक परिस्थिती ओढाताणाची आहे आणि त्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांचं आलेलं संकट, त्यानंतर राज्यातली महिला यांची जी लाडकी बहीण योजना आहे याचं आर्थिक बर्डन हे मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकारवर पडते। याचीच कबुली आता वित्त मंत्रालयाने दिल्याची माहिती उपलब्ध होत आहे। कुठे ना कुठेतरी काल राज्याचे मुख्यमंत्री यांनी या संदर्भातले सूतवाचक केलं होतं आणि आता ते राज्याचे वित्त मंत्री अजित पवार यांनी देखील याला दुजोरा दिलेला आहे। यामुळेच की काय जवळपास 50,000 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या पुरवण्या मागण्या आज सभागृहासमोर मांडल्या जातील असं म्हटलं जातं। बिलकुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।